भारत माता की। हात वरती करून, दोन्ही हात वरती करून, भारत माता की। भारतीय जनता पार्टीचा, प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद। खरं तर आज अतिशय सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा हा दिवस आहे। या कोपरगाव नगरीच्या इतिहासामध्ये प्रथमतःच भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून गेलेला आहे। त्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून खरं तर या सर्वच उमेदवारांचं आपण आभार व्यक्त करूया। आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे की लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि खालची मेजॉरिटी ही एक हाती सर्व कोपरगावकरांनी त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टी असतील, कोल्हे परिवारावर विश्वास ठेवून एक हाती सत्ता त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडे दिलेली आहे। परंतु या अशा सुवर्ण क्षणासाठी जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले असे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रामजी शिंदे साहेब, खरं तर अतिशय व्यस्त त्यांचा दिनक्रमांक असताना देखील आदरणीय ताईंनी त्यांना विनंती केली की साहेब आमच्या या शपथविधीसाठी आपण त्या ठिकाणी यावं आणि आमच्या या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना शपथ त्या ठिकाणी द्यावी। कारण की अगदी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री सर्वच जण ज्यांच्या अधिपत्याखाली सभागृहामध्ये कामकाज करता असं हे नेतृत्व आहे। नेहमीच आपल्याला आमच्यासारख्या युवकांना प्रेरणादायी हे नेतृत्व आहे। आणि फक्त ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याकरता पुण्याहून या ठिकाणी आले आणि आपला कार्यक्रम करून लगेचच त्या ठिकाणी ठाण्याला साहेब रवाना होणार आहे। म्हणून एकदा कोपरगाव नगरीमध्ये वेळेत वेळ काढून साहेब आल्याबद्दल आपण टाळ्या वाजून त्यांचं जोरदार स्वागत या निमित्ताने करूया। ताई आमदार असताना अनेकदा या ठिकाणी साहेब पालकमंत्री होते। खऱ्या अर्थाने सुरुवातीचे 2 वर्ष, त्यानंतर नगरपालिका आली आणि सत्तांतर झालं, परंतु या कोपरगाव मध्ये सुवर्ण काळ म्हणून तो 2 वर्ष बघितलं तर वावगं ठरणार नाही। कारण की ताई आमदार, साहेब पालकमंत्री, खऱ्या अर्थाने पालकत्व किंवा पालकमंत्री कसा असावं याचा आदर्श आणि उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब। कुठलाही दुजाभाव न करता आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं। आणि राज्यात देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि म्हणून ऐश्वर्याताई साहेबबाई या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्या नगराध्यक्ष होत्या। अशी 4ही ठिकाणी आपली एक हाती त्या ठिकाणी सत्ता होती। ताईंनी 2 वर्षामध्ये नगरपालिकेची 1.5 महिना, आता लवकरात लवकर 1.5-2 महिन्यात ती इमारत देखील साहेब पूर्ण होतीये। त्या इमारतीचं काम आदरणीय ताईंच्या पुढाकाराने झालं। या शहरातील बस स्टँडचं काम त्या ठिकाणी ताईंच्या पुढाकाराने झालं। एकच पोलीस स्टेशन संबंध तालुक्याला होतं, 2 पोलीस स्टेशन करण्याचं काम आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली झालं। फायर स्टेशन असेल, साहेबच त्यावेळेस गृहराज्य मंत्री होते आणि त्यांनी आपल्याला त्याची मंजुरी दिली। त्याचप्रमाणे लायब्ररीची इमारत असेल किंवा पंचायत समितीची इमारत असेल, अशा असंख्य वास्तू, या शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या वास्तू आदरणीय ताई, साहेब पालकमंत्री आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आपण या गावामध्ये करू शकलो। आणि अशाच पद्धतीची परिस्थिती खरं तर आज पुन्हा नव्याने तयार झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहे। फक्त निवडूनच नव्हे आले तर त्याबरोबर क्लिअर कट मेजॉरिटी सभागृहामध्ये आपल्याला मिळालेली आहे। साहेब जरी पालकमंत्री नसले तरी साहेब आमच्या कोपरगावकरांच्या वतीने विनंती आहे की तुम्ही आमच्या या नगरपालिकेची आणि या शहराची किंवा तालुक्याचं पालकत्व तुम्ही घ्यावं। कारण की कुठलं एक खातं तुमच्याकडे नसून सर्वच मंत्री तुमच्या ऐकण्यात असता। कारण की सभापतींनी एकदा आवाज उठवला का सगळ्या मंत्र्यांना ऐकावं लागतं आणि अशा वेळेस न ऐकणारे मंत्री सुद्धा ऐकतात असं आम्ही स्वतः बघितलेलं आहे। त्याच्यामुळे साहेबांना विनंती राहील की तुम्ही आमच्या सगळ्या विभागाचे कामं, कारण की 100 दिवसात आम्ही काही आश्वासनं या ठिकाणी कोपरगावकरांना दिलेले आहे आणि त्याची सुरुवात आज या पहिल्या दिवसापासून झालेली आहे। मला आनंद आहे की नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्या पहिल्या मीटिंगचे विषय, त्यामध्ये सुकाणू समिती स्थापन करणे असेल, स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव मोहीम असेल, मोफत रुग्णवाहिका असेल, पालिकेचं ॲप असेल ज्याला आपण ई गव्हर्नन्स म्हणतो,
ई गव्हर्नन्ससाठी ॲपचं नियोजन करणं असेल किंवा टोल फ्री नंबर आपल्या नागरिकांसाठी घेण्यासाठी पुढाकार त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये घेतलेला आहे. निश्चितपणाने असे चांगले विकासाचे कामं भविष्यात देखील या सर्व टीमच्या वतीने होतील अशी अपेक्षा आहे. सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांच्या वतीने खरं तर मी कोपरगावकरांना आश्वासित करतो की निश्चितपणाने आम्ही जे काही शब्द विश्वासनाम्याच्या माध्यमातून दिलेले आदरणीय देवेंद्रजींनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की जे जे प्रश्न या विश्वासनाम्यामध्ये मांडलेले आहे ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी किंबहुना ताकद त्यांनी आपल्याला दिल्याचा शब्द त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात दिलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर आपल्या जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न जो घरकुलाचा प्रश्न आहे किंवा सातबारे उतारा, त्या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहे. पट्टा म्हणायचे आदरणीय बावनकुळे साहेब, कारण की विदर्भ मराठवाडा तिकडं पट्टा म्हणतात, परंतु तो सातबारा उतारा आपल्या नावावर करण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे. तो देखील पूर्णतः या पंचवार्षिकमध्ये आपल्याला न्यायचा आहे. म्हणून मी ताई असतील, दादा असतील, या सर्व टीमच्या वतीने आपल्याला शब्द देतो की विश्वासनाम्यामध्ये देऊ ना. त्यांचा हो जोरात येईना नगरसेवकांचा देऊ का? त्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही हात वरती करून त्यांना आश्वासित करा की जे जे विश्वासनाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेले ते सगळे पूर्ण केल्याशिवाय आम्ही पुढील पंचवार्षिकला तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही, असा शब्द आम्ही या निमित्ताने जाहीररित्या आपल्याला देतो. परंतु हे शब्द पूर्ण करत असताना आम्हाला साहेब आपली मदत निश्चितपणाने त्या ठिकाणी लागणार आहे. आणि म्हणून आपलं विशेष प्रेम या कोपरगाववर आणि कोल्हे परिवारावर पूर्वी देखील राहिलेलं आहे. इथून पुढे देखील असंच प्रेम आपलं आमच्या या परिसरावर राहील हीच अपेक्षा या निमित्ताने करतो. बोलण्यासारखे खूप काही गोष्टी आहे, परंतु आमची निवडणूक पुढे गेल्यामुळं आम्ही जवळपास 2 महिने बोलतच होतो. आता करण्याची वेळ आलेली आहे. जे बोलायचं, जे आश्वासन द्यायचं, आमच्या महिला भगिनींना पाणी सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही हो नाही म्हटलं तर आम्ही लक्ष घालणार नाही. कारण की आदरणीय ताईंनी आमच्या या महिला भगिनींना आमच्या विश्वासनाम्यामध्ये शब्द दिलेला आहे की ज्या ज्या महिला भगिनींच्या नावावर त्या ठिकाणी प्रॉपर्टी असेल त्यांना 50% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आमच्या नगरपालिकेच्या विश्वासनाम्यामध्ये आम्ही घेतलेला आहे. म्हणून महिला सन्मानापासनं तर ज्येष्ठांपासनं ते युवकांपर्यंत सगळ्यांचाच विचार करून जनतेचा विश्वासनामा आम्ही बनवून आपल्या समोर सादर केला होता. आता त्या विश्वासनामा पूर्तता करण्याची खरं तर वेळ आलेली आहे. आणि म्हणून अधिकचं न बोलता आमच्या कृतीतून आम्ही त्या ठिकाणी बोलू. आणि दर 4 महिन्यांनी नगरपालिका आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जे केलेलं काम आहे त्याचा लेखाजोखा आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू, एवढा पुनश्च एकदा आपल्याला आश्वासित करतो. आणि माझा या ठिकाणी लांबलेला मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.